नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 5th स्टँडर्डचे मॅथ्स ऑलिम्पियाड, त्यातील चॅप्टर नंबर 3 फ्रॅक्शन्स अँड डेसिमल्स. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, अचिव्हर सेक्शनला सुरुवात करूया. त्यातील क्वेश्चन नंबर 26, फिलिंग द ब्लँक्स अँड सिलेक्ट दी करेक्ट ऑप्शन. ओके, या ठिकाणी आपल्याला 4 स्टेटमेंट दिले आहेत, फिलिंग द ब्लँक्स दिले आहेत. त्या फिलिंग द ब्लँक्स फिल करून आपल्याला या ठिकाणी खाली 4 ऑप्शन्स दिले आहेत. त्यातील कुठला ऑप्शन करेक्ट आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. ओके, पहिलं स्टेटमेंट दिलं आहे, द व्हॅल्यू ऑफ 56.568 वेन राउंडेड ऑफ टू नियरेस्ट 100th गिव्ज. ओके, नियरेस्ट 100th विचारला आहे, म्हणजे 1/100th नियरेस्ट विचारला आहे. 1/100th नियरेस्ट म्हणजे कुठला डिजिट येईल? हा डेसिमल पॉईंटपासून राईट साईडचा. ओके, पहिला जो डिजिट असतो हा असतो 1 नियरेस्ट 10ths. हा 6 हा डिजिट आहे 100th आणि हा डिजिट असतो 1000th. ओके, तर आपल्याला कुठला राऊंड ऑफ नियरेस्ट काढायचा आहे? 100th प्लेसवरती कुठला डिजिट आहे? 6 हा डिजिट आहे. 6 या डिजिटच्या पुढचा जो डिजिट आहे तो 5पेक्षा मोठा आहे, म्हणून हा जो 100th प्लेसचा जो डिजिट आहे हा 1ने इन्क्रीज होईल. म्हणजेच काय होईल? या ठिकाणी नंबर काय तयार होईल? 56.57. ओके, ते या ठिकाणी फिलिंग द ब्लँक्सच्या जागेवरती काय आन्सर येईल? 56.57. ओके, सेकंड स्टेटमेंट बघूया. 2 फ्रॅक्शन्स आर सेड टू बी डॅश डॅश इफ दे हॅव सेम सिम्पलेस्ट फॉर्म. 2 फ्रॅक्शन्स आर सेड टू बी इफ दे हॅव सेम सिम्पलेस्ट फॉर्म. ओके, दोघी फ्रॅक्शन सेम आहेत आणि त्यांचा सिम्पलेस्ट फॉर्म जर फाइंड आउट केला, म्हणजे सपोज 4/2 असेल, तर याचा सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये जर केला तर याला 2ने भाग जातो आहे. 2 1 जा 2. आता 4/2 आणि 2/1 हे दोघं फ्रॅक्शन्स कसे आहेत? इक्वल आहेत, इक्विव्हॅलेंट आहेत एकमेकांना. ओके, तर या ठिकाणी काय येईल फिलिंग द ब्लँक्समध्ये? मग इक्विव्हॅलेंट. ओके, हे दोघं फ्रॅक्शन एकमेकांसाठी कसे आहेत? इक्विव्हॅलेंट आहेत. ओके, बघा ऑप्शन्सकडे पण बघत राहायचं. ऑप्शन्स पहिल्याचं आन्सर काय मिळालं आपल्याला? 56.57. 56.57 ऑप्शन एमध्ये दिसतो आहे आणि ऑप्शन डीमध्ये दिसतो आहे. ऑप्शन बी आणि ऑप्शन सी इनकरेक्ट ऑप्शन येईल. ओके, त्यानंतर सेकंड जे स्टेटमेंट आहे त्यात ऑप्शन ए आणि डी चेक करा. दोघांचं आन्सर काय आहे? इक्विव्हॅलेंट. म्हणजे सेकंड स्टेटमेंटचं आन्सर काय असणार आहे? आपलं इक्विव्हॅलेंटच असणार आहे. ओके, थर्ड स्टेटमेंट चेक करूया. रिप्रोकल ऑफ 15/21 इज. आता रिप्रोकल म्हणजे काय? रिप्रोकल म्हणजे इनवर्स. इनवर्स मीन्स आता 15/21 हा जो नंबर दिलेला आहे, फ्रॅक्शन दिलेला आहे, तर याचा रिप्रोकल किंवा इनवर्स म्हणजेच काय? रिप्लेसमेंट. न्यूमरेटर बिकम्स टू डिनॉमिनेटर अँड डिनॉमिनेटर बिकम्स टू न्यूमरेटर. म्हणजेच काय येईल? 21/15 हा झाला 15/21चा रिप्रोकल फ्रॅक्शन. काय येईल? 21/15. बघा ऑप्शन्स चेक करा. ऑप्शन एमध्ये आहे का आन्सर? येस, 21/15. ऑप्शन डीमध्ये काय दिलं आहे? 15/21. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन डी पण काय झाला? इनकरेक्ट ऑप्शन झाला. तर करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. पुढचं स्टेटमेंट बघायची आपल्याला गरज नाही. ओके, तरीसुद्धा आपण पाहूया. द डेसिमल पार्ट ऑफ 15/36 इज डॅश डॅश दॅन द होल पार्ट ऑफ 26.54. ओके, बघा काय सांगितलेलं आहे. डेसिमल पार्ट ऑफ 15/36 इज, ह्या नंबरचा डेसिमल पार्ट काय आहे?
0.36 दॅन द होल पार्ट ऑफ 26. ह्या नंबरचा होल पार्ट कोणता आहे? 26. आता 36 हा 26पेक्षा कसा आहे? ग्रेटर आहे. म्हणून या ठिकाणी काय येईल आन्सर? ग्रेटर. ओके, आपल्याला ह्या नंबरचा डेसिमल पार्ट बघायचा आहे आणि ह्या नंबरचा होल पार्ट बघायचा आहे. 36 आणि 26 यांच्यामध्ये आपल्याला काय रिलेशन दिसतं आहे? 36 इज ग्रेटर दॅन 26. तर या ठिकाणी फिलिंग द ब्लँकच्या जागेवर काय येईल? ग्रेटर. ऑप्शन एमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 27. मॅच द कॉलम्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ओके, या ठिकाणी आपल्याला कॉलम 1 आणि कॉलम 2 दिलेला आहे आणि ते आपल्याला मॅच करायचे आहे. बघा, पहिलं काय दिलं आहे? 3/20 डिवाइड बाय 4/5. ओके, 2 फ्रॅक्शन्स दिलेले आहे आणि त्यांचं आपल्याला डिव्हिजन करायचं आहे. काय दिलं आहे? 3/20 डिवाइड बाय 4/5. यालाच आपल्याला जर डिवाइडला मल्टिप्लायमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला हा जो 4/5 फ्रॅक्शन आहे याचा इन्व्हर्स करावा लागेल. म्हणजेच काय? 5/4. ओके, आता या ठिकाणी आपल्याला काय मल्टिप्लिकेशन करायचं आहे. फ्रॅक्शनमध्ये सिम्पली मल्टिप्लिकेशन करू शकतो आपण. यात डिनॉमिनेटर इक्वलच असले पाहिजे तेव्हाच न्यूमरेटर्समध्ये मल्टिप्लिकेशन होईल असा रूल नाही आहे. तर यात आपण डायरेक्टली मल्टिप्लिकेशन करू शकतो. ओके, या ठिकाणी बघा, मला न्यूमरेटरमध्ये 5 दिसतो आहे, डिनॉमिनेटरमध्ये 20. तर याला कंप्लीट भाग जातो आहे. तर भाग देऊन घेऊया. 5 1 जा 5, 5 4 जा 20. ओके, या ठिकाणी काय मिळालं? 3/4 मल्टिप्लाय बाय 1/4. आता यांचं मल्टिप्लिकेशन करूया. 3 1 जा 3, 4 4 जा 16. ओके, पहिल्याचं आन्सर काय मिळालं? 3/16 आहे का? येस, या ठिकाणी 4 मध्ये ऑप्शन आहे. ओके, सेकंड स्टेटमेंट चेक करूया. सेकंड स्टेटमेंट दिलं आहे 5 1/8 इंटू 2 प्लस 1 1/2. ओके, मिक्स फ्रॅक्शन दिलं आहे. मिक्स फ्रॅक्शनला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करूया. 8 5 जा 40, 40 प्लस 1 41 डिवाइड बाय 8 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 2 1 जा 2 प्लस 1 3/2. ओके, आता या ठिकाणी 2 हा न्यूमरेटरमध्ये आहे, 8 डिनॉमिनेटरमध्ये आहे. 2ने 8ला कंप्लीट भाग जातो आहे. 2 1 जा 2, 2 4 जा 8. ओके, या ठिकाणी आपल्याला फ्रॅक्शन काय मिळाला? 41/4 प्लस 3/2. ओके, आता यांची आपल्याला सम करायची आहे. यांची आपण फ्रॅक्शनची सम केव्हा करू शकतो? ज्यावेळेस त्यांचे डिनॉमिनेटर्स इक्वल्स असतील. आता या ठिकाणी डिनॉमिनेटर 2 आहे, याला डिनॉमिनेटर 4 येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ह्या फ्रॅक्शनमधला जो डिनॉमिनेटर आहे त्याला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. जर सपोज आपण डिनॉमिनेटरमध्ये 2ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरमध्ये पण आपल्याला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, त्यावेळेस फ्रॅक्शन आपला सेम होईल. 3 2 जा 6 डिवाइड बाय 4. बघा, या ठिकाणी दोघांचे डिनॉमिनेटर्स इक्वल आहेत. 41 प्लस 41 प्लस 6 47/4. ऑप्शनमध्ये आहे का असं आन्सर? नाही. आता हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे, याला प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 47 डिवाइड बाय 4. 4 1 जा 4, 4 1 जा 4. किती झाले? 11 4 जा 44, म्हणजे 47 मायनस 44. रिमाइंडर किती उरेल? 3. रिमाइंडर कुठे लिहितो आपण? न्यूमरेटरमध्ये. डिनॉमिनेटरमध्ये डिवायझर असतो आपला. तर आपल्याला मिक्स फ्रॅक्शन काय मिळाला? 11 3/4. बघा, ऑप्शनमध्ये आहे का? येस, या ठिकाणी कॉलम 2मधल्या 3मध्ये आन्सर दिसतं आहे. म्हणजे सेकंड स्टेटमेंटसाठीचा आन्सर काय आहे? 3ला मॅच होईल.
ओके. आता या ठिकाणी आर 38.24 मायनस 16.05. ओके, सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. 38.24 मायनस 16.05. ओके, 4मधून 5 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत म्हणून बोरो घेतला. 14 मायनस 5 करू शकतो. 14 मायनस 5 किती होतात? 9. 1 डेसिमल पॉईंट. 8 मायनस 6 2. 3 मायनस 1 2. बघा सबस्ट्रॅक्शन काय मिळालं? 22.19 आहे का? कॉलम 2मध्ये सेकंड ऑप्शनमध्ये आन्सर दिसतं आहे. म्हणून आर स्टेटमेंट कोणाला मॅच होईल? 2ला. आता एस स्टेटमेंट एकच कॉलम 2मधला ऑप्शन्स बाकी आहे, तो त्याला मॅच होणार आहे, म्हणजेच काय? 1 येईल. ओके, चला तर मग मित्रांनो 4 3 2 1 असं ऑप्शन कुठे दिसतो आहे का? 4 3 2 1. 4 3 1 2 आहे? नाही. 4 3 2 1. येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, बघा यात तुम्ही पहिलं स्टेटमेंट सॉल्व केल्यानंतरून ऑप्शन बी आणि ऑप्शन सी एलिमिनेट करू शकतात, कारण की पहिल्याचं आन्सर काय मिळालं आपल्याला? 4. तर या ठिकाणी ऑप्शन ए आणि डीमध्ये 4 दिसतो आहे, म्हणून ऑप्शन ए किंवा डी येऊ शकतो. त्यानंतर क्यू स्टेटमेंट पण तुम्हाला सॉल्व करण्याची गरज नाही आहे बघा, कारण की दोघांमध्ये आन्सर काय आहे? सेम आहे. जर या ठिकाणी चा आन्सर सेम आहे तर क्यू स्टेटमेंट सॉल्व करायची गरज नाही. त्यानंतरून आर स्टेटमेंट बघा 1 आणि 2. तर तुम्ही आर स्टेटमेंट एकच जरी सॉल्व केलं तर यावरून तुम्ही काढू शकतात की काय आन्सर येतं आहे. तर 2 ऑप्शन आला आहे आपला, कॉलम 2मधला 2ला मॅच होतं आहे. यावरूनच तुम्ही लगेच आन्सर सिलेक्ट करू शकतात. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. याने तुमचा वेळ वाचेल. तर असं थोडं स्मार्टली वर्क करायचं आहे. फक्त एक्झाम्पल दिलं आहे, सॉल्व करत बसायचं सगळ्याच गोष्टी, असं नाही करायचं. वेळ वाचवण्यासाठी तुम्ही ह्या ट्रिक्स पण यूज करू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 28. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट केअरफुली अँड स्टेट टी फॉर ट्रू ऑर एफ फॉर फॉल्स. ओके, खाली आपल्याला 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. आपल्याला कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे आणि कोणतं फॉल्स आहे ते चेक करायचं आहे आणि त्यावरून करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ओके, चला तर मग मित्रांनो पहिलं स्टेटमेंट पाहूया. पहिलं स्टेटमेंट दिलं आहे, इन 81.548 द प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 इज 5/100. मीन्स ह्या 5ची प्लेस व्हॅल्यू विचारली आहे. हा जो डेसिमल नंतरचा 5 आहे हा कोणत्या प्लेसला आहे? 10th प्लेसला आहे. 10th प्लेस कशी लिहितो आपण? 1/10. म्हणजे याची जी प्लेस व्हॅल्यू आहे ह्या 5 डिजिटची, तर ती 5 डिजिटची प्लेस व्हॅल्यू काय यायला पाहिजे? 5/10. पण या ठिकाणी काय दिलं आहे? 5/100. म्हणजे दिलेलं पहिलं स्टेटमेंट कसं आहे? आपलं फॉल्स स्टेटमेंट आहे. चला मित्रांनो ऑप्शनकडे बघूया. पहिल्या स्टेटमेंट काय आहे? फॉल्स. ऑप्शन एमध्ये पण दिसतं आहे, बीमध्ये पण, डीमध्ये पण. सगळ्यात अगोदर ऑप्शन कुठला एलिमिनेट झाला? ऑप्शन सी. ओके, पुढचं स्टेटमेंट पाहूया. पुढच्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? पहिल्या ऑप्शनमध्ये ट्रू, दुसऱ्या ऑप्शनमध्ये फॉल्स आणि चौथ्या ऑप्शनमध्ये पण फॉल्स. ओके, आपल्याला पुन्हा हे चेक करावं लागेल. सेकंड स्टेटमेंट कोणत्याच असं म्हणजे सगळ्यांचे सेम नाही आहेत, म्हणून आपल्याला सेकंड स्टेटमेंट चेक करून घ्यावं लागेल. चला तर मग 3/10 प्लस 5/100 प्लस 3000 प्लस 3/10 इज इक्वल टू 0.3533. ओके, बघा या ठिकाणी काय नंबर दिलेला आहे आपल्याला? 3/10. 3/10 मीन्स 3/10 प्लस 500 मीन्स 5/100 प्लस 3000 म्हणजे 3/1000 प्लस
3/10 3 हा डिजिट दिला आहे आणि 3 या डिजिटची प्लेस व्हॅल्यू काय दिली आहे? टेन्स. टेन्स मीन्स 10 असतो, म्हणजेच आपल्याला 3 वरती 1 0 लिहावं लागेल. तर टेन्स असा नंबर आला म्हणजे हा काय असतो? आपला होल नंबर असतो, नंबरचा होल नंबर असतो. आणि बाकीचे आपले काय नंबर्स असतात? डेसिमल पार्ट असतो हा. ओके, डेसिमल नंतरचा पार्ट असतो. तर नंबर काय मिळाला मग आपल्याला या ठिकाणी? 30 हा होल नंबर आहे. त्यानंतर डेसिमल पार्ट काय मिळाला? 3/10. याची प्लेस कुठे येईल? 10th प्लेसला. 5 हा 100th प्लेसला आहे आणि 3 हा 1000 प्लेसला. तर नंबर काय फॉर्म झाला? 30.353. पण या ठिकाणी काय दिलेलं आहे? 0.3533. तर दिलेलं सेकंड स्टेटमेंट पण कसं आहे? फॉल्स स्टेटमेंट आहे. ओके, बघा ऑप्शनकडे जाऊया. सेकंड स्टेटमेंट काय आहे? फॉल्स आहे. या ठिकाणी काय? ट्रू म्हणत आहे, म्हणजे ऑप्शन ए पण एलिमिनेट झाला. आता यात ऑप्शन बी किंवा डी येऊ शकतो. ओके, बघा आपल्याला चौथं स्टेटमेंट चेक करण्याची गरज नाही, कारण की चौथ्या स्टेटमेंटमध्ये बी आणि डीमध्ये असलेले 4 स्टेटमेंटचं आन्सर काय आहे? ट्रू आहे. तर आपल्याला 4th स्टेटमेंट चेक करण्याची गरज नाही. आपलं आन्सर 3rd स्टेटमेंट जरी चेक केलं त्याच्यावरून आपलं येऊन जाईल. ओके, 3rd स्टेटमेंट पाहूया. 5/19 इज ग्रेटर दॅन 3/19 अँड लेस दॅन 9/19. ओके, बघा काय म्हणता आहेत? 5/19 इज ग्रेटर दॅन 3/19. म्हणजे 5/19 हा 3/19 ह्या फ्रॅक्शनपेक्षा ग्रेटर आहे. येस, ग्रेटर आहे. दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत. न्यूमरेटर्समध्ये 5 मोठा आहे की 3? 5 मोठा आहे. म्हणजे कोणता फ्रॅक्शन मोठा झाला मग? 5/19 ग्रेटर झाला. पुढचं स्टेटमेंट रीड करूया. बघा सेकंड स्टेटमेंट काय दिलेलं आहे? अँड लेस दॅन 9/19. म्हणजेच काय? 5/19 इज लेस दॅन 9/19. 5/19 हा 9/19पेक्षा लेस आहे. म्हणजेच मोठा काय येईल? 9/19 हा 5/19 हा 9/19पेक्षा लेस आहे. करेक्ट, असं आपल्याला इक्वेशन मिळेल. ओके, म्हणजे दिलेलं हे जे स्टेटमेंट आहे हे पण कसं आहे? ट्रू स्टेटमेंट आहे. ओके, ऑप्शनमध्ये आहे का 3rd स्टेटमेंट ट्रू? येस, 3rd स्टेटमेंट ट्रू असलेला ऑप्शन बी आहे. म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. या ठिकाणी ऑप्शन डी पण काय झाला? इनकरेक्ट ऑप्शन झाला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 29. Read the following statement carefully and select the correct option. Statement first, the number 25.004, 2.5004, 250.04, 25.04 are arranged in ascending order. ओके, दिलेले हे जे नंबर्स आहेत हे असेंडिंग ऑर्डरमध्ये दिसत आहेत का? असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय असते? स्मॉलेस्ट नंबरकडून बिगेस्ट नंबरकडे. हा जो दिलेला नंबर आहे ह्या नंबरपेक्षा हा नंबर कसा आहे? स्मॉलेस्ट आहे. आपल्याला काय पाहिजे? आता पहिला नंबर स्मॉलेस्ट, त्यानंतर बिगेस्ट, बिगेस्ट, बिगेस्ट असं हवं होतं. ती असते असेंडिंग ऑर्डर. तर दिलेलं पहिलं स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स स्टेटमेंट आहे. ओके, बघा ऑप्शन्स बघूया. बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर ट्रू. पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे का? नाही, फॉल्स आहे. ऑप्शन ए या ठिकाणीच एलिमिनेट झाला. ऑप्शन बी बघा, स्टेटमेंट 1 इज फॉल्स बट स्टेटमेंट 2 इज ट्रू. ओके, ऑप्शन बी मध्ये पहिलं स्टेटमेंट फॉल्स दिलेलं आहे, म्हणजे ऑप्शन बी येऊ शकतो. ऑप्शन सी काय दिलेलं आहे? स्टेटमेंट 1 इज ट्रू. पहिलं स्टेटमेंट आपलं फॉल्स आहे. या ठिकाणी ऑप्शन सी पण एलिमिनेट झाला. या ठिकाणी काय सांगतायत? बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर फॉल्स. ओके,
तर ऑप्शन बी किंवा डीमधून आन्सर येऊ शकतं. चला सेकंड स्टेटमेंट बघावंच लागेल या ठिकाणी आपल्याला. सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे, द व्हॅल्यू ऑफ 5.04 राऊंड ऑफ द नियरेस्ट 10th इज 6.3. ओके, या ठिकाणी आपल्याला काही डेसिमल नंबर्स दिलेले आहेत आणि आपल्याला त्यांची सम करायची आहे. काय नंबर्स दिले आहेत बघा, 5.04, 5.145 यांची अगोदर सम करूया आणि त्याच्यातून मग 3.86 सबस्ट्रॅक्ट करूया. ओके, काय मिळाला नंबर 10.185, त्यातून आपल्याला 3.86 सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. 8मधून 6 गेले 2, 1मधून 8 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत, बोरो घेतला, 1कडून बोरो घेतला, या ठिकाणी 9, इथे झाला 11. 11 मायनस 8 3, 9 मायनस 3 6, काय मिळालं आन्सर 6.325. पण आपल्याला अजून काय सांगता येत ते व्हेन राऊंडेड ऑफ टू नियरेस्ट 10th इज 6.3. आता याचा आपल्याला नियरेस्ट काढायचं आहे. नियरेस्ट 10th म्हणजे ही प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर ह्या डिजिटच्या मागचा डिजिट 5पेक्षा लहान आहे, म्हणून हा जो दिलेला डिजिट आहे हा काय राहील, ॲज इट इज राहील. म्हणजे आपल्याला 6.325चा राऊंड ऑफ टू नियरेस्ट 10th काय मिळेल 6.3. म्हणजे दिलेलं सेकंड स्टेटमेंट हे कसं आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. ओके, बघा ऑप्शन बी चेक करा. ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे सेकंड स्टेटमेंट 2 इज ट्रू. ओके, म्हणजे या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय मिळेल आपल्याला, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन मिळेल. ऑप्शन डीमध्ये सेकंड स्टेटमेंट पण फॉल्स म्हणत आहेत, पण आपलं सेकंड स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे, म्हणून ऑप्शन डी या ठिकाणी एलिमिनेट होईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 30, सिलेक्ट द इनकरेक्ट ऑप्शन. 4/16 अँड 1/4 आर इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स. येस, जर आपण 4/16ला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं, याचा जर सिम्पलेस्ट फॉर्म करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण 4ने जर डिवाईड केलं तर काय मिळतो आहे आपल्याला, 4 1 जा 4, 4 4 जा 16. म्हणजेच 4/16चा इक्विव्हॅलंट काय मिळाला आपल्याला 1/4. ओके, म्हणून हे जे पहिला जो ऑप्शन आहे हा कसा आहे, करेक्ट ऑप्शन आहे. आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ऑप्शन बी चेक करूया. 1/6 ऑफ अ डे इज 4 hours. ओके, बघा 1 डे हा किती अवर्सचा असतो, 24 hours असतो. ओके, तर 24 hours च्या 1/6 पार्ट म्हणजे किती आवर्स होतील, तर हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 24 मल्टिप्लाय बाय 1/6. 6ने 24ला भाग देऊया, 6 1 जा 6, 6 4 जा 24 मीन्स 4 hours. तर दिलेलं सेकंड स्टेटमेंट पण कसं आहे, करेक्ट आहे. 1/6 ऑफ अ डे इज 4 hours. दिवसातल्या 24 तासांपैकी 1/6 पार्ट जर आपण काढला तो म्हणजेच काय येतो, 4 hours येतो. ओके, म्हणजे दिलेलं सेकंड स्टेटमेंट पण कसं आहे, करेक्ट स्टेटमेंट आहे. ओके, ऑप्शन सी चेक करूया. ऑप्शन सी दिलेला आहे 15 सेंटीमीटर इज इक्वल टू 3/20 मीटर. ओके, बघा युनिट्स, बघा युनिटकडे लक्ष ठेवायचं आहे. काय सांगितलं आहे, 15 सेंटीमीटर. आता 15 सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी म्हणजे स्मॉलेस्ट युनिटकडून बिगेस्ट युनिटकडे ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपण कितीने
100ने डिवाईड करावं लागेल या ठिकाणी. ओके, म्हणजेच काय मिळेल आपल्याला 15 डिवाइड बाय 100. ओके, याचा जर आपण 15/100चा सिम्पलेस्ट फॉर्म काढला तर बघा, दोघं ठिकाणी 5ने भाग जातो आहे. ओके, 5 3 जा 15 डिवाइड बाय 5 केला न्यूमरेटरमध्ये पण आणि डिनॉमिनेटरमध्ये पण डिवाइड बाय 5 केला. 5 3 जा 15 आणि 5 2 जा 10 0. म्हणजेच काय मिळालं आपल्याला 15/100चा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन काय मिळाला 3/20. म्हणजे दिलेलं थर्ड स्टेटमेंट पण कसं आहे, ट्रू आहे. हे कशात कन्वर्ट झालं, मीटरमध्ये. बघा 15/100 कशात होता, मीटर. 15/100चा इक्विव्हॅलेंट काय मिळालं आहे आपल्याला 3/20. 3/20 मीटर. म्हणजेच 15 सेंटीमीटर इज इक्वल टू 3/20 मीटर. दिलेलं सी स्टेटमेंट पण कसं आहे, करेक्ट स्टेटमेंट आहे. ऑप्शन डी दिलेला आहे नन ऑफ दिस. नन ऑफ दिस म्हणजे ऑप्शन ए बी सी यापैकी एकही ऑप्शन हा इनकरेक्ट ऑप्शन नाही आहे. करेक्ट आहे ना, सगळेच आपले ऑप्शन करेक्ट मिळालेले आहेत. म्हणून मग आपण या ठिकाणी कोणतं ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल आपल्याला, ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, दिलेल्या ऑप्शन्सपैकी एकही इनकरेक्ट ऑप्शन मिळालं नाही, नन ऑफ दिस, म्हणून ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.